तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काढलं होतं आणि ते आपण काय प्रूफ करून दाखवलं होतं? कायनेटिक एनर्जी ऑफ रिजिड बॉडी 1/2 I ओमेगा स्क्वेअर हे आपलं लास्ट डेरिवेशन होतं, बरोबर. आजचं आपलं सेम डेरिवेशन आहे आणि सेम फॉर्मॅट आहे. रिजिड बॉडी, नंबर ऑफ पार्टिकल, त्या नंबर ऑफ पार्टिकलचे मासेस, कोणते मासेस घेत असतो आपण? m1 m2 m3 अप टू mn. मासेसचं सेंटर पासून मासेसचं एक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स r1 r2 r3 अप टू rn. हे जेवढं आपण या डेरिवेशन साठी घेतलं होतं सेम आज आपलं पुन्हा रिपीट होणार आहे, फक्त क्वेश्चन चेंज होणार. त्या दिवशी जेव्हा आपण सॉल्व्ह केलं तेव्हा कॉन्स्टंट काय होतं? अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट होती. काय कॉन्स्टंट होती? अँग्युलर वेलोसिटी. आज आपलं कॉन्स्टंट राहणार आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. काय कॉन्स्टंट राहणार आहे आज आपलं? अँग्युलर ऍक्सेलरेशन. तर सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन लिहून घेऊ. लिहा क्वेश्चन. obtain the relationship between torque and angular acceleration of rotating body. Angular acceleration of rotating body. यालाच और मध्ये करा. प्रूव्ह that torque equal to I into alpha. Torque equal to I into alpha. ओके. तर आपल्याला टॉर्कचं डेरिवेशन फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात पहिले सोल्युशन मध्ये सर्वांनी ही डायग्राम ड्रॉ करा फास्ट. या टाइपची सेम डायग्राम आपण ऑलरेडी ड्रॉ केली आहे. त्यावेळेस फक्त आपण इथे फोर्स इंडिकेट केले होते. काय इंडिकेट केले होते? फोर्स. लिनियर वेलोसिटी इंडिकेट केली होती v1 v2 v3. आज आपण फोर्स इंडिकेट करणार आहोत f1 f2 f3 fn. मास m1 m2 m3 mn. डिस्टन्स कोणापासून? फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन r1 r2 r3 rn. ओके. आणि ही आपली रिजिड बॉडी. रिजिड बॉडी कशाला म्हणते आपण फर्स्ट लेक्चर मध्ये शिकलो होतो. आणि कॉन्स्टंट आहे आपलं अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा. ओके. हे आपलं कॉन्स्टंट. तर आपण इथं फोर्स ड्रॉ केले, f1 f2 मासेस ड्रॉ केले m1 m2 आणि डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. ड्रॉ दिस डायग्राम फास्ट. डायग्राम काढल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी जे आपण डेरिवेशन टीच केलं होतं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, त्यावेळेस जी आपण थेरी दिली होती ती थेरी आपली ऍज इट इज सेम असते. या डेरिवेशन साठी पण ती थेरी सेम राहणार, फक्त चेंज कुठं होणार? तिथं आपण एक शब्द लिहिला होता कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. कॉन्स्टंट अँगुलर मी रीड करतो, लक्ष द्या. पहिले येणार आपलं कन्सिडर अ रिजिड बॉडी हॅव्हिंग सेंटर O and rotate with a constant angular acceleration alpha. याच्या आधीच्या डेरिवेशन मध्ये आपण काय लिहिलं होतं? विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. तर फक्त एवढा शब्द चेंज झाला. विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा. डबल पहिला पॉइंट सांगतो मी. कन्सिडर अ रिजिड बॉडी हॅव्हिंग सेंटर O
and rotate with a constant angular acceleration alpha. दूसरा point, suppose a rigid body consists n number of particles. Suppose rigid body consists n number of particles having masses m1, m2, m3 dash 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 up to mn, and the distance from the axis of rotation are r1, r2, r3 up to rn. ओके, तर हे पॉइंट पहिले आपल्याला ऍज इट इज लिहायचे आहे. तर ज्या प्रकारे आपण आता याची थेअरी लिहिली विद्यार्थी मित्रांनो, एकदा मी पूर्ण रिपीट करून देतो थेअरी. कन्सिडर अ रिजिड बॉडी हॅव्हिंग सेंटर O and rotate with constant angular acceleration alpha. Suppose rigid body consists n number of particles having masses m1, m2, m3 up to mn are situated at a distance. हे masses किती distance वर situated केले आहे? Are situated at a distance r1, r2, r3 from the axis of rotation. आता मला विद्यार्थी मित्रांनो टॉर्क काढायचा आहे. ओके, तर टॉर्क फाइंड आउट करण्यासाठी n नंबर ऑफ पार्टिकल आहेत, तर आपण पहिले फक्त एकाच पार्टिकल साठी सॉल्व्ह करू. लिहा, द लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ फर्स्ट पार्टिकल. राइट डाउन फास्ट. द लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ फर्स्ट पार्टिकल. The linear acceleration of first particle. Formula असतो A equal to R alpha. The linear acceleration of first particle formula A equal to R alpha. But first particle साठी आहे तर A1 equal to R1 into alpha. हे झालं linear acceleration. त्यानंतर जेव्हा लिनियर ऍक्सेलरेशन असणार तेव्हा त्यावर फोर्स तयार होणारच आहे, कारण लिनियर आणि अँगुलर, 2 मिनिटं लक्षात ठेवा मी काय सांगत आहोत. लिनियर आणि अँगुलर हे दोन्ही जेव्हा ऍक्सेलरेशन असते ना तेव्हा तिथं रोटेशनल मोशन प्रोड्यूस होत असते. हे बघा, ही जी बॉटल दिसत आहे ही अशी समोर 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 जात आहे म्हणजे लिनियर. पण ते जेव्हा समोर जात आहे तेव्हा रोटेट होता होता जात आहे ना. फक्त समोर जात आहे का ती अशी अशी जर समोर गेली तर फक्त लिनियर, अशी समोर गेली तर फक्त लिनियर. बट ते जर अशी जर समोर जात असणार रोटेट होता होता तर लिनियर पण आहे अँगुलर पण आहे, त्याला कंबाईन म्हणतो आपण रोटेशनल. तर ते होण्यासाठी कशाची गरज असते आपल्या फोर्सची. लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ फर्स्ट पार्टिकल लिहिलं, त्यानंतर द फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. द फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. फोर्सचा फॉर्म्युला माझे जे फिजिक्सचे सर होते ते नेहमी कधी F इक्वल टू mn होते सांगत आम्हाला, नेहमी फादर इक्वल टू मदर सांगायचे. होऊ शकते म्हणून तो फॉर्म्युला आमचा जास्त लक्षात राहत होता. द फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल F इक्वल टू ma. आम्ही त्याला फादर इक्वल टू मदर म्हणत होतो, तुम्ही F इक्वल टू ma लक्षात ठेवा. द फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल, सो F1 m1 बराबर a1, सॉरी लिनियर ऍक्सेलरेशन हे कॉन्स्टंट असणार, a1 लिहिणार फक्त m1 into a. नाही यार m1 into a1 येणारच, प्रत्येक पार्टिकलचं वेगळं असणार ना. सॉरी हा, द फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल F1 equal to m1 a1. आता a1 ची व्हॅल्यू पुन्हा इथे पुट अप करू. काय आहे a1 ची व्हॅल्यू r1 अल्फा. काय येणार मग F1 equal to, थोडं केअरफुली लक्ष द्या, m1 as it is आणि a1 च्या ठिकाणी काय येणार आता r1 अल्फा. तर विद्यार्थी मित्रांनो हे काय झालं आपलं डेरिव्हेशन. पहिले आपण लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ फर्स्ट पार्टिकल फाइंड आउट केलं,
A1 equal to R1 alpha. After that, force acting on first particle, F equal to ma. But force is acting on first particle, that's why we can place here 1. F1, M1, A1. Now, put the values of A1, R1 into alpha. Okay, write down this. आता ज्या प्रकारे आपण फोर्स फाइंड आउट केला ऑन फर्स्ट पार्टिकल, त्याच प्रकारे आता त्या फर्स्ट पार्टिकल वरचा टॉर्क. नाउ राइट डाउन द टॉर्क acting on first particle. The torque acting on first particle. The torque acting on first particle. ओके, आता फर्स्ट पार्टिकल वर जो आपला टॉर्क ऍक्ट होणार त्याचं डेरिव्हेशन काय राहणार? पहिले फॉर्म्युला T1 F1 R1. F1 म्हणजे फोर्स, जेव्हा फोर्स ऍक्ट होणार तेव्हाच आपला टॉर्क प्रोड्यूस होतो. आताच आन्सर दिलं होतं अनुज भटकर आणि पायल. तर आता आपण इथे F1 ची व्हॅल्यू पुट करू. F1 काय आहे आपला? M1. पुढे काय होतं F1 ची व्हॅल्यू? 2 मिनिट्स. M1 R1 अल्फा, M1 R1 अल्फा इनटू पुन्हा काय येणार? R1 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 होल स्क्वेअर होणार. सो M1 R1 स्क्वेअर अल्फा. हा झाला टॉर्क ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. सिमिलरली फॉर सेकंड पार्टिकल काय होणार? M2 R2 स्क्वेअर अल्फा. थर्ड पार्टिकल M3 R3 square alpha. Now, torque for n particle, torque on n particle काय होणार? Tn Mn Rn square alpha. हा झाला टॉर्क ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. हा झाला आपला टॉर्क ऍक्टिंग ऑन सेकंड पार्टिकल, टॉर्क ऍक्टिंग ऑन थर्ड पार्टिकल, and this is torque on n particle. Okay, write down this fast. सगळे टॉर्क काढल्यानंतर लिहा hence the total torque is given by the total torque is given by T equal to T1 T2 T3 plus dash 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 up to कुठपर्यंत Tn. Put the values. T1 ची व्हॅल्यू M1 R1 square alpha plus M2 R2 square alpha plus M3 R3 square alpha plus dash 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 Mn Rn square alpha. कॉमन काय निघते विद्यार्थी मित्रांनो? अल्फा. अल्फा जर कॉमन काढला तिथे कोणती कोणती व्हॅल्यू राहिली आपली? M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस Mn Rn स्क्वेअर. आता आपला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय असते? द मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास, अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास and square of distance from the axis of rotation. डेफिनेशन चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. The moment of inertia is defined as it is the algebraic sum of product of mass and square of distance from the axis of rotation. Okay. So torque as it is, alpha as it is,
यालाच आता आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये रिटर्न करू. कोणत्या फॉर्म? मॅथमॅटिकल फॉर्म. सो अल्जेब्रिक सम फ्रॉम 1 अप टू n mi ri स्क्वेअर. टॉर्क अल्फा इंटू आय म्हणजेच आपण काय लिहू शकतो? टॉर्क आय इंटू अल्फा. ओके, राईट डाउन दिस.